आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। वरळी बेडेड येथील 1419 घरांच्या कामाला वेग, डिसेंबरमध्ये ताबा देण्याचे म्हाडाचे नियोजन। नायगावमधील 864 घरांचेही काम वेगात सुरू, या घरांचा ताबाही डिसेंबरमध्ये दिला जाणार। मोनोरेलला येणार सुगीचे दिवस, मोनोरेलच्या ताफ्यात लवकरच 6 नव्या गाड्या दाखल होणार। सध्या या गाड्यांच्या चाचण्या सुरू आहेत। आयआयटी मुंबईत मिळणार सायबर सिक्युरिटीचे धडे, ऑनलाईन प्रोफेशनल सर्टिफिकेट अभ्यासक्रम शिकण्याची संधी। 1 सप्टेंबरपासून अभ्यासक्रम सुरू होणार। अभ्यासक्रम 12 महिन्यांचा असणार। व्यावसायिक प्राध्यापक, इंजिनिअरिंगचे 3ऱ्या-4थ्या वर्षातील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकणार। मुंबईच्या PM10 प्रदूषण पातळीत 8 वर्षात 44% घट, केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडून संसदेत आकडेवारी सादर। राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत 103 शहरांमध्ये PM10 पातळीत सुधारणा। पुण्यातील भिडेपूल 20 ऑगस्टपर्यंत खुला करणार, महानगरपालिका आयुक्तांची माहिती। नारायण पेठेचा भाग मेट्रो स्टेशनला जोडण्यासाठी पादचारी पुलाचं काम सुरू असल्याने 3 महिन्यांपासून बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद। गणेशोत्सवासाठी पुण्यातून 12 रेल्वे गाड्या सोडणार। गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने हा निर्णय, 12 रेल्वे गाड्या टप्प्याटप्प्याने सोडणार। पीएमपीकडून 3 नवीन बस मार्ग, जनता वसाहत, आपला चौक ते शिवाजीनगर या मार्गावर 1.5 तासाला 1 बस धावणार। प्रवाशांच्या मागणीनुसार 3 नवीन मार्गावर बस सेवा सुरू। श्रावणी सोमवार भीमाशंकरला जाण्यासाठी पुणे एसटी विभागातून जादा बसेसचं नियोजन। शिवाजीनगर, नारायणगाव आणि राजगुरुनगरसह इतर आगारातून जादा गाड्या सोडल्या जाणार।